श्री स्वामी समर्थ. ग्रहण काळामधील पौर्णिमेबद्दल काही महत्त्वाच्या सूचना. दर पौर्णिमेला आपण सत्यनारायणाची पूजा करत असतो. ही पूजा आपण प्रदोष काळामध्ये करत असतो. प्रदोष काळ म्हणजे संध्याकाळी 5 ते 7 दरम्यानचा काळ. पौर्णिमा या महिन्यामध्ये शनिवारी 6 सप्टेंबर या तारखेला उत्तर रात्री 1:42 लागणार आहे आणि रविवारी 7 सप्टेंबर या दिवशी रात्री 11:39 संपणार आहे. त्यामुळे सत्यनारायणाची पूजा ही रविवारी 7 सप्टेंबर या दिवशी करावी. हिंदू धर्मानुसार आपण सूर्याने बघितलेली जी पौर्णिमा किंवा अमावस्या असते ती आपण पाळत असतो. त्यामुळे 6 तारखेला पौर्णिमा ही रात्री लागत आहे आणि ती 7 तारखेपर्यंत रात्री चालू असणार आहे आणि पौर्णिमा चालू असताना 7 तारखेला सूर्य उगवणार आहे. त्यामुळे 7 सप्टेंबर या दिवशी सत्यनारायण करावा. तसेच पौर्णिमेचा उपवास 7 सप्टेंबर या दिवशी पाळावा. रविवारी रोजी ग्रहण काळातील वेद चालू असल्यामुळे सत्यनारायण पूजा केली तरी चालते. फक्त नैवेद्याला जो आपण शिरा तयार करतो हा वेद लागायच्या अगोदर म्हणजे दुपारी 12:37 आधी हा प्रसाद तयार करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुळशीपत्र टाकून ठेवावे. जर शक्य नसेल तर कोरडा प्रसाद म्हणजे फळे, खडीसाखर किंवा सुकामेवा हा प्रसादासाठी ठेवावा. ग्रहणाच्या काळात म्हणजेच ज्या वेळेस वेद लागतात त्या अगोदर आपण सर्व घरातील पदार्थात पीठ, दूध जे काही पदार्थ असतील, माठातले पाणी असेल त्यामध्ये तुळशीपत्र टाकायचं आहे आणि सत्यनारायणाचा प्रसाद हा दुसऱ्या दिवशी ग्रहण करायचा आहे. श्री स्वामी समर्थ.